ओळखा पाहू ही कशाची चटणी आहे बरं. हे बघा दाखवते तुम्हाला. हे बघा हे कढीपत्ता घेतला स्वच्छ धुवून कोरडा करून ह्यातली पानं काढून घेतली सगळी. हे बघा ही पानं काढलीत आणि खोबरं घेतले. खोबरं चांगलं भाजून घेतले, परतून घेतले चांगलं खरपूस भाजून हां. थोडं तेल टाकलं आणि शेंगदाणे पण खरपूस भाजून घेतले. शेंगदाणे चांगले भाजले म्हणजे चटणी आपली कुरकुरीत मस्त होते. हे बघा हे पण भाजून घेतलं. आता थोडंसं तेल टाकलं आणि हा कढीपत्ता चांगला खरपूस भाजून घ्यायचा कुरकुरीत एकदम छानपैकी 2-4 मिनटं भाजून घ्यायचं एकदम छान. आहे बघा हा भाजून घेतला छान झाला ना बघा. आता मी काढून घेतला आहे थंड झाला कढीपत्ता मिक्सरच्या भांड्यात टाकला. शेंगदाणे पण थंड झाले टाकलेत. हे बघा खोबरं पण ते आपण भाजलेलं घेतलं. लसूण पाकळ्या, मिरची पावडर, मीठ आणि थोडीशी हळद मिक्सरला चरचरीत वाटून घ्यायचं. हे बघा ही आपली मस्तपैकी चटणी तयार झाली कढीपत्त्याची. आवडल्यास लाईक करा हां.